आता थंडी पण खूपच वाढलीये, लागायला लागलंय खूपच गार. चला वावरामध्ये चक्कर मारून येऊ, घेऊन जाऊ आपली थार. आज पोरं कांदे काढीत होते, निघा त्या का नाही टारल्या 2 टारल्या, चक्कर तरी मारून येऊ. गाडी मध्ये बरं राहता गो, गरम होत, नाही तर बाहेर लय थंडी आहे खतरनाक. एवढं तरी बरं आहे गाड्या घेऊन ठेवल्या आपण, नाही तर लय वनवन झाली असती हिंडायची. थोडेफार काढले की नाही पोरं ना कांदे, काय माहिती. चला येऊ जाऊ पटकन, एक तर बिबटे सुटेले मामोर. थोडा फार जर भाव सापडला कांद्याला तर आपला खर्च पेटून जाईल, मग थोडंफार बरं होईल. शेती करणं काय एवढं सोपं राहिलं नाही, पण आता काही पर्याय नाही त्याला. वावर घेऊन ठेवले म्हणजे ते करावंच लागत काहीतरी, नाही तर पाणी बरोबर माणूस जाम होऊन जातो फार. एवढे सरलाट कांदे निघणार नाही, पण मग आज इरोळून इरोळून काढा म्हणलं, थोडेफार काळे दिसते ते नाही म्हणा. चला जाऊन तर पाहू. वातावरण लय खराब आहे, त्याच्यामुळे कांदे थोडे थोडे सडूच राहिले. पण मग हाय त्याचा पदरात पाडून घ्यावा, म्हणजे मग काय खर्च तरी पेटल. चला दिवस असता घरी निघून जावं लागल. आता अंधार 5 वाजताच पडून जातो, त्याच्यामुळे अवघडी. गाडीमध्ये एक कांजी होती कडक, घालून तरी घेऊ म्हणजे बरं राहतं, कारण की ती आपल्या शेतकरीची शानी. चला कांदे तर एक नंबर झाले, पण आता कसं होईल हो. आता या पहिल्या लॉट मध्ये जर 2 ट्रॅक्टर कांदे निघाले तर बरं होईल. इकडं पडेल हा काय माल, मस्त काढला म्हणे पोराय ना मोठा मोठा. पण आता पाऊस पाणी नाही आला पाहिजे म्हणजे बरं होईल. एक नंबर क्वालिटी. क्वालिटीला महत्व आहे, क्वांटिटीला काहीच नाही. तुमच्याकडे किती क्वांटिटी असली त्याला काही महत्व नाही, क्वालिटी पाहिजे. पारे पोरव कसे कांदे आपले, क्वांटिटीला अजिबात महत्व नाही, क्वालिटी पाहिजे क्वालिटी. जिंदगीत पहिल्यांदा वावरत आपण कांदे लावले होते आणि असे झाले ते. तुम्हाला मी व्हिडिओ बनवून दाखवला होता आपण कांदे लावतो तो. आता हे कांदे आपण काढलेले म्हणजे सोनं आहे, सोनं. हे म्हणजे आपलं सोनं आहे शेतकऱ्याचं. आता हे मस्त कापून आणि टाकू आपण. अंधार पडायला फक्त थोडा टाइम बाकी आहे. एक तर बिबटे सुटेले, ते डायरेक्ट मागून पांजा मारीत असत्या. त्याच्यापेक्षा पटकन घरी जाऊन झोपून घ्या गोदडी पांघरून, उद्या पाहतच आहे मग. चला जावा निघून घरी. काय आहे दारी, आज लाईट नाही तर रात्री पाणी भरायचं होतं कांद्याला. पण जाऊ द्या, रात्री भेवच वाटत, एवढं सोपं नाही ते. पाहू उद्या कस.